नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन टॅन रूट एक्स अपॉन रूट एक्स dx. आता इथे पाहू शकता रूट एक्स जे आहे याला आपण t पुट करूया. याचा डेरिव्हेटिव्ह काढला dt इज इक्वल टू 1/2 रूट एक्स dx 2 dt इक्वल टू 1/रूट एक्स dx. तर या व्हॅल्यू इथे पुट करूयात. 1/रूट एक्स dx याच्याऐवजी आपण 2 dt घेतलेला आहे. 1/रूट एक्स dx याच्याऐवजी 2 dt घेतलेला आहे. टॅन रूट एक्सच्या ऐवजी t घेतलेला आहे. t हे 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर काढू आपण. 2 इंटिग्रेशन टॅन t dt. हे 2 ॲज इट इज. टॅनचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ मॉड सेक एक्स सेक टी प्लस सी. 2 लॉग सेक टी आपण रूट एक्स घेतलेला आहे म्हणून रूट एक्स प्लस सी हे याचं आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन साइन एक्स मायनस ए dx. हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. छेदामध्ये पाहू शकता एक्स मायनस ए टर्म आहे, अंशामध्ये साइन एक्स एक्स ही टर्म आहे. इथे आपण काय करूया, थोडीशी अरेंजमेंट करूया. साइन एक्स मायनस ए प्लस ए, मायनस ए आणि प्लस ए हे कॅन्सल होऊन जाईल. फक्त काय राहील साइन एक्स जे की अंशस्थानी आहे. इथे आपण अरेंजमेंट या छेदाच्या मधला जो एक्स मायनस ए आहे या स्वरूपात बनवलेली आहे. साइन एक्स मायनस ए, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे साइन ए प्लस बी हा असतो साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. सेम फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. साइन एक्स मायनस ए प्लस ए याला आपण कसं लिहू शकू, साइन एक्स मायनस ए इंटू कॉस ए, साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला कॉस ए प्लस कॉस ए टर्म आहे ते कॉस एक्स मायनस ए इंटू साइन बी म्हणजेच साइन ए. हा फॉर्म्युला इथे पुट करूया. इंटिग्रेशन साइन एक्स मायनस ए इंटू कॉस ए प्लस कॉस एक्स मायनस ए इंटू साइन ए डिवायडेड बाय साइन एक्स मायनस ए dx. हे साइन एक्स मायनस ए आणि छेदातलं साइन एक्स मायनस ए कॅन्सल होईल. फक्त राहील इंटिग्रेशन कॉस ए dx जे की कॉन्स्टंट आहे प्लस कॉस एक्स मायनस ए अपॉन साइन एक्स मायनस ए म्हणजेच टॅन राहील. हे साइन ए कॉन्स्टंट ॲज इट इज, कॉस अपॉन साइन टॅन एक्स मायनस ए dx. cos a constant, integration of dx is x plus sin a constant, integration of tan असतं log odd value sin x minus a plus c. आन्सर राहील x cos a plus sin a into log mod value sin x minus a plus c हे याचं आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. याच्यामध्ये आपल्याला एक्स स्क्वेअर
प्लस 3x ह्या दोन टर्म माहिती आहेत. फर्स्ट टर्म असते ही मिडल टर्म असते आणि आपल्याला लास्ट टर्म माहिती नाही. लास्ट टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 गुणिले मिडल टर्म, म्हणजे मिडल टर्म आहे 3 ब्रॅकेट स्क्वेअर. लास्ट टर्म जर काढायची असेल या क्वाड्रॅटिक इक्वेशनची तर याचा फॉर्म्युला आहे 1/2 गुणिले मिडल टर्म जी की आहे 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ही येते 9/4. आता 9/4 व्हॅल्यू या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ॲड करू आणि सबस्ट्रॅक्ट करू. x² प्लस 3x प्लस 9/4 प्लस 2 मायनस 9/4. या इक्वेशन सिम्प्लिफाय करू. dx अपॉन हे x प्लस 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे 2 मायनस 9/2 हे राहील 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे स्टँडर्ड फॉर्म मधले इंटिग्रेशन आहे. आपल्याला माहिती आहे वी नो इंटिग्रेशन dx अपॉन x² मायनस a². याचे इंटिग्रेशन काय असतं 1/2a लॉग मॉड व्हॅल्यू x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. आता हा फॉर्म्युला इथे यूज करूया आपण. 1/2 इंटू a. a टर्म आहे 1/2 लॉग मॉड व्हॅल्यू x ची व्हॅल्यू आहे इथे x प्लस 3/2 मायनस हाफ अपॉन x प्लस 3/2 प्लस हाफ प्लस c. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. लॉग व्हॅल्यू हे इक्वेशन आपण सॉल्व करू. x प्लस 1 अपॉन x प्लस 2 प्लस c. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. dx स्क्वेअर रूट 16 मायनस 6x मायनस x स्क्वेअर लेट. आपल्याला ही फर्स्ट टर्म आणि मिडल टर्म माहिती आहे. लास्ट टर्म माहिती नाही. लास्ट टर्मचा फॉर्म्युला आत्ता सांगितलेला आहे. तो असतो 1/2 मिडल टर्म इंटू मिडल टर्म. मिडल टर्म आहे ते मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. ही येते 9. ही टर्म आपण ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करू. 16 प्लस 9 मायनस 9 मायनस 6x मायनस x स्क्वेअर. हे इक्वेशन सॉल्व करू. dx स्क्वेअर रूट 16 आणि 9 25 मायनस 9 प्लस 6x प्लस x स्क्वेअर. हे इंटिग्रेशन dx अपॉन 25 मायनस 3 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर इंटिग्रेशन स्क्वेअर रूट 5चा वर्ग 25 मायनस 3 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर. हे स्टँडर्ड फॉर्मचं इंटिग्रेशन आहे. याचा फॉर्म्युला आहे साइन इनव्हर्स x बाय a प्लस c. a टर्म आहे इथे 5 आणि x टर्म आहे 3 प्लस x. ही पुट करू आपण. साइन इनव्हर्स
3 plus x by 5 plus c. सेम असाच एक प्रॉब्लेम होमवर्कसाठी घ्या. इंटिग्रेशन dx अपॉन 5 plus 4x minus x स्क्वेअर. याचं ॲन्सर देतो मी तुम्हाला. हे आहे 1/6 log mod व्हॅल्यू x plus 1 अपॉन 5 minus x plus c. ॲज ए होमवर्क तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन x plus 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 dx. आता छेदामध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याला आपण टी पुट करूया. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 इक्वल टू टी. याचा डेरिव्हेटिव्ह काढू. dt इज इक्वल टू 2x प्लस 2. 2 कॉमन काढल्यानंतर राहतं x प्लस 1 ब्रॅकेट क्लोज इंटू dx. x प्लस 1 इथे पण आहे. आपणाला आता dt/2 इक्वल टू x प्लस 1 इंटू dx. आता x प्लस 1 dxच्या ऐवजी dt/2 घेऊया. इंटिग्रेशन dt/2 एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 ला आपण t ठेवलेला आहे. हे t ॲज इट इज. हे 1/2 कॉमन काढल्यानंतर dt अपॉन t याचा डेरिव्हेटिव्ह असेल लॉग t प्लस c. हे 1/2 टर्म लॉग t ची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 प्लस c. हे रिक्वायर्ड आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन dx अपॉन 3 प्लस 2 sin x. अशा प्रॉब्लेममध्ये काय करायचं, साइन x जर असलं तर त्याला आपण 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट करणार आहोत. dx ला आपण 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट करायचं आहे. आणि t ला tan x/2 हे सबस्टिट्यूशन आहे. जर इथे 3 प्लस 2 cos x जर दिला असेल तर cos x ला आपण काय घ्यायचं आहे, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. किंवा इथे 3 प्लस 2 साइन 2x जर दिलेला असेल तर साइन 2x ला आपण काय घ्यायचं आहे, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, जे की साइन x ला घेतलेलं आहे तेच घ्यायचं आहे. dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इक्वल टू dx. फक्त इथे काय करायचं आहे, dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर घ्यायचा आहे dxच्या ऐवजी. इथे जर साइन x असेल तर मल्टिप्लाय 2 करायचं आहे आणि साइन 2x जर असेल तर इथे फक्त dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ही टर्म राहील. सेम प्रोसेस cos 2x जर दिलेला असेल
तर कॉस 2x आपण 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ही टर्म घेणार आहोत आणि टी इज इक्वल टू टॅन एक्स. इथे साइन एक्स किंवा कॉस एक्स जर असेल तर टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय 2 टर्म घेतलेली आहे. साइन 2x आणि कॉस 2x जर दिलेला असेल तर टी इज इक्वल टू टॅन एक्स घ्यायचा आहे. आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. dx अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स. तर dx ची व्हॅल्यू पुट करूया. dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3 प्लस 2 साइन एक्स. साइन एक्सला आपण 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ही टर्म घेतली. हे इंटिग्रेशन सॉल्व करू. 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे 3 इंटू 1 3 प्लस टी स्क्वेअर 3t स्क्वेअर 2 इंटू 2 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल राहील. इंटिग्रेशन 2 dt 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3. टू बाय 3 कॉमन काढू. हे 2 तरी कॉन्स्टंट असल्यामुळे हे अंशस्थानी आहे त्याच्यामुळे इथे 2 टर्म राहील. आता छेदामध्ये काय करायचं आहे, जो कोइफिशियंट आहे टी स्क्वेअरचा तो कॉमन काढायचा आहे. 3 dt ॲज इट इज. इथे टर्म काय राहील, टी स्क्वेअर राहील नुसती प्लस 4 ॲज इट इज. याला डिवाइड 3 करा म्हणजे 3 इंटू 3 कॅन्सल होऊन जाईल. 4t ॲज इट इज प्लस 3 बाय 3 म्हणजेच 1. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म माहिती आहे आपल्याला टी स्क्वेअर आहे. मिडल टर्म माहिती आहे 4/3t आहे. 4/3 आहे. याचे कोइफिशियंट पहा. टी स्क्वेअरचा 1 आहे, टीचा 4/3 आहे आणि लास्ट टर्म आपल्याला माहिती नाही. लास्ट टर्मसाठी फॉर्म्युला आत्ता सांगितलेला आहे, तो आहे 1/2 गुणिले मिडल टर्म. मिडल टर्म आहे ते 4/3 म्हणजे हा टीचा कोइफिशियंट घेतलेला आहे 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आहे लास्ट टर्मचा फॉर्म्युला. 2 इंटू 2 2 बेदुनी 4 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4/9. आता ही जी 4 टर्म आहे ही 4 टर्म आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ॲड करू आणि सबस्ट्रॅक्ट करू. 4/3 पहिल्यांदा ॲड करू 4/9 नंतर सबस्ट्रॅक्ट करू -4/9. हे 2/3 ॲज इट इज इंटिग्रेशन dt अपॉन t प्लस 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. 9 1 9 9 मधून 4 गेले 5. 5ला आपण स्क्वेअर रूट 5/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. आता हे स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2/3 कॉन्स्टंट ॲज इट इज. याचा फॉर्म्युला आहे 1/a टॅन इनवर्स x/a. ए टर्म आहे इथे रूट 5/3 ही रूट 5/3 म्हणजेच 1/a इंटू टॅन इनवर्स x/a म्हणजेच t प्लस 2/3 अपॉन a रूट 5/3 प्लस c. इक्वेशन सॉल्व करू. 3 3 कॅन्सल 2/√5 टॅन इनवर्स 3 टॅन x/2. टी ची व्हॅल्यू आपण पुट केली टॅन x/2 प्लस 2 अपॉन √5. हे इक्वेशन आपण सॉल्व केलं प्लस c.
सेम असाच प्रॉब्लेम घेऊया. साइन एक्सच्या ऐवजी आता आपण साइन 2x आणि कॉस 2x हे दोन्ही पण पाहणार आहोत. इंटिग्रेशन dx अपॉन 2 साइन 2x प्लस 3 कॉस 2x. आता सांगितलेलं आहे जर साइन 2x असेल, साइन 2x जर असेल तर आपल्याला 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट करायचा आहे. कॉस 2x असेल तर 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट करायचा आहे. dx टर्म दिलेली आहे, त्याला आपण dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर घेणार आहोत. साइन 2x कॉस 2x हे डबल अँगलचे फॉर्म्युले आहेत. हे डबल अँगल आहे, याच्यामुळे आपण t इज इक्वल टू टॅन हाफ ऑफ द अँगल, म्हणजे 2x हाफ घेतला आपण अँगल x, म्हणजे t इज इक्वल टू टॅन x घ्यायचा आहे. या दिलेल्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये आपण पुट करूया. इंटिग्रेशन x ला आपण dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ही टर्म घेणार आहोत. 2 इंटू साइन 2x, साइन 2x आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 3 कॉस 2x ला आपण घ्यायचं आहे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. इंटिग्रेशन dt अपॉन 4t प्लस 3 मायनस 3t स्क्वेअर. हे इक्वेशन रिअरेंज करू. इंटिग्रेशन dt अपॉन 3 प्लस 4t मायनस 3t स्क्वेअर या फॉर्ममध्ये इक्वेशन बनवलेलं आहे. ही फर्स्ट टर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची, ही मिडल टर्म आहे. आता लास्ट टर्म आपल्याला माहिती नाही आहे. लास्ट टर्म इज इक्वल टू हाफ इंटू मिडल टर्म जी की 4 आहे ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म येते इथला जो कोइफिशियंट आहे 3 हा कॉमन काढू अगोदर. इंटिग्रेशन dt हे 1/3, 3/3 1, 4/3t मायनस टी स्क्वेअर. आता लास्ट टर्मचा फॉर्म्युला यूज करू. लास्ट टर्म इज इक्वल टू हाफ इंटू मिडल टर्म 4/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. बेक बे बे दोन्ही 4, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4/9. लास्ट टर्म येते 4/9. वन बाय 3 ॲज इट इज. ही लास्ट टर्म या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ॲड करू आणि सबस्ट्रॅक्ट करू. dt अपॉन 1 प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 4/3t मायनस टी स्क्वेअर. इथे लास्ट टर्म काढण्यासाठी आपल्याला जो एक्स स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर याचा जो कोइफिशियंट असेल तो एकच पाहिजे. म्हणून इथे आपण काय केलेलं आहे, ही 3 टर्म कॉमन काढलेली आहे आणि 3 टर्म कॉमन काढल्यानंतर ही फर्स्ट टर्म राहील एक्स स्क्वेअर किंवा टी स्क्वेअरची. नंतर टीचा जो कोइफिशियंट आहे असेल तो असेल मिडल टर्म, किंवा एक्सचा जो कोइफिशियंट असेल ती असेल मिडल टर्म. आणि लास्ट टर्म आपल्याला माहिती नसते, त्याच्यासाठी लास्ट टर्मचा फॉर्म्युला आहे लास्ट टर्म इज इक्वल टू 1/2 गुणिले मिडल टर्म होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे मिडल टर्म 4/3 दिलेली आहे, ती 4/3 घेतलं
नंतर 2 इंटू 4 2 डिवायडेड बाय इथे 4 डिवायडेड बाय 2 आहे. बेक बे बेदुनी 4 2चा भाग बसला 2चा वर्ग केला 4 3चा वर्ग 9. जी लास्ट टर्म आहे आता 4/9 ही आपण या इक्वेशनमध्ये ॲड करू. ॲड केली नंतर सबस्ट्रॅक्ट केली 4/9. आता इक्वेशन पहा 1/3 dt अपॉन 9 इंटू 1 9 प्लस 4 रूट 13/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टी मायनस 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेली आहे. स्टँडर्ड फॉर्मचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. हे 1/3 ॲज इट इज 1/2a 2a ए टर्म आहे इथे रूट 13/3 इंटू log टू द बेस ई मॉड व्हॅल्यू रूट 13 प्लस 3 म्हणजेच a प्लस एक्स असते. एक्स दिलेला आहे ते टी प्लस 2/3 सॉरी टी मायनस 2/3 अपॉन रूट 13 प्लस 3 म्हणजेच a मायनस एक्स एक्स आहे म्हणजे टी मायनस 2/3 मॉड व्हॅल्यू क्लोज प्लस सी 3 आणि 3 कॅन्सल होऊन जाईल. इथे राहील 1/2 रूट 13 log टू द बेस ई मॉड व्हॅल्यू रूट 13 प्लस 3 tan x मायनस 2 अपॉन रूट 13 मायनस 3 tan x प्लस 2 मॉड व्हॅल्यू क्लोज प्लस सी हे याचं ॲन्सर असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय असतं हे कसं सॉल्व करायचं याच्यावरचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व करा. थँक्यू.